ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी. प्रकरण 29. अयोध्येतील आनंद. पुष्पकाने उड्डाण केलं आणि ते उत्तर दिशेला निघालं. त्याने उड्डाण करताच खाली वानर समूहाने रामचंद्रांचा विजय असो, राम सीता लक्ष्मणांचा विजय असो अशा आरोळ्यांनी आसमंत दणाणून सोडला. पुष्पक विमानात सुंदर नक्षीकाम केलेले आणि सजवलेलं सिंहासन होतं. सीता आणि राम त्यावर आसनस्थ झाले. सुमेरू पर्वत शिखरावरील विद्युल्लतेसह श्याम मेघ दिसावा तसे ते दोघे सर्वांना दिसले. रामाने खालील युद्धभूमीकडे सीतेचे लक्ष वेधून घेतलं. इथेच लक्ष्मणाने मेघनादावर चढाई करून त्याला मारलं. अशाच प्रकारच्या पराक्रमाच्या आणि विजयाच्या इतरही जागा त्याने तिला दाखवल्या. वानरांनी सागरावर बांधलेला पूल दाखवून वानरांच्या पराक्रम, श्रद्धा आणि भक्तीचं वर्णन केलं. लवकरच पुष्पक दंडकारण्यावर पोचलं. रामाने अगस्त्य आणि इतर ऋषींच्या आश्रमांपुढे विमान उतरवलं. सीता, लक्ष्मण आणि परिवारातील इतर सदस्यांबरोबर रामाने सर्व ऋषींचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदराने वंदन केलं. त्यांचा निरोप घेऊन परत पुष्पक विमानावर आरूढ होऊन ते चित्रकूट पर्वतावर पोचले. तिथेही ऋषींना प्रणाम करून आकाशात उडाल्यावर विमानातूनच त्याने किष्किंधा नगर दाखवलं. पुष्पक विमान वेगाने जात असताना रामाने सीतेला गंगा, यमुना या पवित्र नद्या दाखवल्या. मनातल्या मनात सीतेने त्यांचं पूजन केलं. लवकरच त्यांना यमुना जिथे गंगेला मिळते ते त्रिवेणी संगमाचं पवित्र प्रयाग क्षेत्र दिसू लागलं. तिथूनच त्यांना तेजःपुंज अयोध्या नगर दूरवर दिसू लागलं. राम, सीता आणि लक्ष्मणाच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या निषादराज गुहाने आकाशातून पुष्पक विमान येत असलेलं ऐकलं. ते येत असलेलं दुरून येताना दिसल्याबरोबर तिथल्या तिथेच त्याच जमिनीवर साष्टांग नमस्कार त्याने घातला आणि त्याचवेळी त्याच ठिकाणी पुष्पक जमिनीवर उतरलं. धावत जाऊन गुहाने रामाच्या पायी लोळण घेतली. त्याच्या डोळ्यातून अश्रू झरू लागले. त्याला आनंद लपवता आला नाही. आनंदातिशयाने त्याने रामाला आलिंगन दिलं. सीता, राम, लक्ष्मणाने निषादराजाला आशीर्वाद दिले. तिघांनी गंगेत स्नान केलं आणि नदी पार करण्यासाठी गुहाला नाव आणायला सांगितलं. रावणाने हस्तगत करण्याआधी पुष्पक विमान कुबेराच्या मालकीचं होतं. ते त्याच्या मूळ मालकाकडे पाठवून दिलं. नगराबाहेर आणखी एक दिवस काढायचा होता म्हणून रामाने हनुमानावर ब्राह्मणरूप धारण करून अयोध्येला जाण्याची कामगिरी सोपवली. भरताला राम आणि इतरांच्या येण्याची बातमी देऊन अयोध्येहून भरताची वार्ता आणणं हे हनुमंताचं काम होतं. हनुमान ताबडतोब निघाला. सीता आणि लक्ष्मण आणि आलेल्या सर्वांना घेऊन रामाने भारद्वाज ऋषींच्या आश्रमात प्रवेश केला आणि त्यांच्या कृतज्ञतापूर्वक आदरातिथ्याचा स्वीकार केला. हनुमानाने कृश, उपाशी, निराश आणि खिन्न अयोध्यावासियांना पाहिलं. रामाच्या अनुपस्थितीत त्यांनी खाण्यापिण्याचा मनसोक्त आस्वाद घेतला नव्हता. साऱ्या शहरात त्यांच्या दुःखाने भरलेल्या निश्वासांचा आवाज ऐकू येत होता. दुसऱ्याला सांत्वना देण्यासाठी किंवा त्याची देखभाल करण्यासाठी अशक्तपणामुळे कोणी धडपडत नव्हता किंवा दुसऱ्याला मदत करून धीर देण्याची इच्छा किंवा पात्रता कोणात उरली नव्हती. पण तो जी बातमी सांगणार होता त्या वार्तेच्या आशेचा किरण मात्र त्यांना दिसत होता. या आनंदाच्या वार्तेचे शुभशकून भरताला उत्साहित करत होते. त्याचा उजवा नेत्र आणि बाहूही फडफडत होता. अयोध्येत रामाचं आगमन झाल्याच्या शुभ वार्तेची तो वाट पाहत होता. रामाच्या वनवास काळाचा अजून एक दिवस जायचा आहे याचं दुःख त्याला वाटत होतं. रामाने तो कुठवर येऊन पोचला आहे याची बातमी देऊन कुणाला पाठवलं कसं नाही याची चिंता त्याला लागली होती. सर्व काळ रामाच्या चरणकमलांच्या सान्निध्यात त्यांची सेवा करत राहिलेला लक्ष्मण किती भाग्यवान असं तो स्वतःला सांगत होता. मी दांभिक आहे म्हणूनच माझ्या देवाने मला या शहरात फेकून दिलं आहे. माझा देव मृदुता आणि मधुरतेची मूर्ती आहे. तो पददलितांचा, पतितांचा सखा आहे. तो प्रत्यक्ष करुणेची मूर्ती आहे. तो नक्कीच उद्या येईल. त्याने स्वतःचंच सांत्वन करून घेतलं. त्याचवेळी ब्राह्मणाच्या रूपात बातमी घेऊन आलेला हनुमान त्याच्या नजरेच्या टप्प्यात आला.
भरताची स्थिती पाहून हनुमान रोमांचित झाला. भरत खूपच कृश झाला होता. चिंतेमुळे तो ढासळला होता. त्याच्या केसांच्या जटा झाल्या होत्या. त्याचे डोळे सतत पाझरत तो निरंतर रामाचं नाव घेत होता. अशा समर्पित जीवाला पाहून हनुमानाला अतिशय आनंद झाला. आनंदाने त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याचे विचार इतस्ततः भरकटले, पण त्याला आपल्या कामगिरीची आठवण झाली. जी बातमी ऐकण्यासाठी भरताचे कान आसुसलेले होते, ती अमृततुल्य बातमी त्याला सांगितली. भरता, ज्या विरहाच्या वेदनेत तू झोप आणि अन्नपाणी विसरून दिवस रात्र झुरतोयस, एवढी वर्ष तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तू ज्याच्या पराक्रमांचं आणि सद्गुणांचं गुणगान करत होतास, ज्याने देवांना ऋषीमुनींना संरक्षणाची हमी दिली आहे, ज्याने सर्व लोकात सत्य आणि धर्माची जोपासना केली आहे, त्या रामाने सर्व शत्रूंवर विजय संपादन केला आहे आणि देव त्याची स्तुती करत आहेत. तहानेने व्याकुळ झालेल्या मनुष्याला पाण्याच्या दर्शनाने जसा आनंद व्हावा, तसे हनुमानाचे शब्द ऐकून भरत हर्षनिर्भर झाला. कोणीतरी खरोखरच त्याच्याशी बोलत आहे आणि तो खरोखरच ही सुखद वार्ता ऐकत आहे का, असं आश्चर्य त्याला वाटू लागलं. हे सारं सत्यच आहे याची त्याने खात्री करून घेतली. हा भ्रम कसा असू शकेल? ज्याने ही सुखद बातमी आणली तो कोण आहे? कुठून आलाय? त्याने विचारलं. कुठून आलात तुम्ही? कृतज्ञतेने त्याला आलिंगन देत त्याने अतिथीला प्रश्न केला. हनुमान म्हणाला, भरता, मी हनुमान, पवनदेवतेचा पुत्र. तू मला विसरलेला दिसतोयस. संजीवी पर्वत घेऊन जात असताना तुझ्यासमोर पडलेला वानर आहे मी, श्रीरामांच्या चरणकमलांचा दास. हे उत्तर ऐकून अत्यंत आदराने आणि आनंदाने ओतप्रोत झालेला भरत उठला. आदराने त्याने मस्तक नमवलं. हे वानरश्रेष्ठा, तू माझं दुःख समूळ उखडून टाकलंस. तुझ्या दर्शनानेच माझं मन शांत झालं आहे. आहा, मी किती भाग्यवान आहे. आज रामाकडून आलेल्या दूताचं दर्शन मला झालं. आनंद निर्भर होत तो असंच खूप वेळ बोलत राहिला. माझा राम सुखरूप आनंदात आहे ना? माझी माता सीता कशी आहे? हनुमान, तुझ्याविषयीची कृतज्ञता मी कशी प्रगट करू? तुझ्यासाठी मी काय करू? तुला कृतज्ञतेने देऊ शकेन असं तुझ्या उपकाराच्या तोडीचं अमूल्य दुसरं काही मला दिसत नाही. मी निरंतर तुझा ऋणी झालो. हे ऋण कसं आणि कशाने फेडावं ते मला कळत नाही. आता राम कुठे आहे? तो कुठे राहिला आहे? त्याने कसा विजय संपादन केला? त्या पराक्रमाचं वर्णन सांग. अनावर उत्सुकतेने तो म्हणाला. त्याचं समर्पण आणि भक्ती पाहून हनुमान थक्क झाला आणि त्याच्या भक्तीच्या कौतुकात त्याने भरतापुढे मान तुकवली. तो म्हणाला, भरता, राम अयोध्येच्याच अगदी जवळ आला आहे. थोड्याच वेळात तू त्याला पाहशील. त्याचं यश अवर्णनीय सुंदर आहे. तू जाणतोसच, रामही सतत तुझी आठवण काढत होता. प्रत्यक्ष जगन्नाथ स्वतः राम म्हणाला की हृदयाची शुचिता, तीव्र बुद्धिमत्ता आणि सर्व गुणसंपन्नता याबाबत तुझी बरोबरी करणारा भाऊ उभ्या जगात नाही. हे शब्द कसे खोटे असतील? हे ऐकून भरताला आनंदाचं भरतं आलं. माझ्याबद्दल राम असं म्हणाला? खरोखर किती भाग्यवान मी. त्याला आनंदाने रडू फुटलं आणि त्याने प्रेमाने हनुमानाला आलिंगन दिलं. हनुमान म्हणाला की त्याला आता अधिक वेळ घालवता येणार नाही. त्याने भरताचा निरोप घेतला आणि रामाजवळ आला. त्याने जे पाहिलं आणि ऐकलं ते त्याने रामाला सांगितलं. इकडे रामाच्या स्वागताच्या तयारीला भरताने सुरुवात केली. क्वचितच एका वेळी त्याचे दोन्ही पाय धरणीवर टेकत होते. तो सतत फिरून तयारी करण्यात गुंतला होता. नंदीग्रामातून तो अयोध्येला आला आणि गुरुदेव वसिष्ठांना प्रणाम करून रामाच्या लवकरच अयोध्येत होणाऱ्या आगमनाची वार्ता त्याने कळवली. तो अंतःपुरात धावत गेला आणि त्याने तिन्ही मातांना राम, सीता आणि लक्ष्मण येत असल्याचं कळवलं. माता झटकन उठल्या आणि हर्षनिर्भर होऊन गेल्या. ही सुखद वार्ता साऱ्या शहराला सर्व माध्यमातनं कळवली जावी अशी आज्ञा भरताने दिली. विजेच्या वेगाने कर्णोपकर्णी ही बातमी पोचली. बाल, वृद्ध, स्त्रिया, पुरुष सारे मोठमोठ्यांदा ओरडून एकमेकांना ही बातमी सांगत धावत सुटले. ऋषी, विद्वान, गुरु, लोकनायक आणि चतुरंग सेनेला गोळा करून 3 माता सुमंत्राच्या नेतृत्वाखाली मंत्रिगणांना घेऊन शत्रुघ्नासह भरत रामाच्या भेटीला निघाला.
अयोध्येच्या जवळ येताना वानरराज आणि भोवतीच्या इतरांना राम अयोध्या नगरीच्या सौंदर्याचं वर्णन करून सांगत होता. सुग्रीव, अंगद, विभीषण, अयोध्या सुंदर तीर्थक्षेत्र आहे. राम अयोध्या नगरीच्या सौंदर्याचं उत्साहाने वर्णन करत असतानाच चतुरंगी सेनेच्या अग्रभागी आपल्या माता व बंधूंसह भरत येताना दिसला. शरद ऋतूतील पौर्णिमेचा चंद्र पाहून सागर जसा आनंदाने उसळ्या मारतो तसं रामचंद्राचं दर्शन होताच प्रचंड जनसमुदायाला आनंदाचं भरतं आलं. त्यांच्या उत्साहाचा आवाज आसमंतात पसरला. आनंदातिशयाच्या लाटेत रामाला मिठीत घेऊन माता स्वतःला विसरल्या. सीता, राम आणि लक्ष्मणांनी मातांना नमस्कार केला. एकमेकांना पाहून आणि भेटून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रामाने भरताला जवळ घेतलं आणि त्याच्या कृश शरीर यष्टीमुळे व्यथित होऊन त्याने त्याचं सांत्वन केलं आणि त्याच्याशी सल्लामसलत केली. प्रजेविषयीच्या त्याच्या निश्चल भक्ती आणि प्रेमाची रामाने सर्व समुदायापुढे प्रशंसा केली. सीता, राम आणि लक्ष्मणांनी वसिष्ठ, नामदेव, जाबाली आणि इतर ऋषींना दृष्टीला पडता क्षणी नमस्कार केला. रामाच्या सुखद पुनर्भेटीच्या वेळी अत्यंत विरक्त तपस्वी देखील आपले अश्रू आवरू शकले नाहीत. वैदिक पंडितांनी उच्च रवात पारंपरिक मंत्रोच्चार करून आशीर्वाद दिले. विजयी भव, शतायुषी भव, समृद्ध संपन्न शतायुषी भव. भरत आणि शत्रुघ्नांनी श्रीरामाला आदरपूर्वक साष्टांग नमस्कार केला. खुद्द रामाने पुन्हा पुन्हा विनंती केल्यानंतर देखील त्यांची चरणकमलं सोडून उठणं दोघांना कठीण झालं होतं. राम आणि लक्ष्मणाला एकत्र जोर लावून दोघांना उठवावं लागलं. भावांनी एकमेकांना प्रेमभराने दृढ आलिंगन दिलं. एकमेकांना पाहून ते एकमेकांच्या मिठीत पोटभर रडले. ज्या आनंदाने त्यांची मनं भरली होती त्यामुळे त्यांची जन्मजात सौंदर्य आणखीनच खुलली. परिपूर्ण सौंदर्याची ते मूर्तिमंत प्रतिमा दिसत होते. विरह व्यथेची जागा मिलनाच्या आनंदाने घेतली. आता ते आनंद सागरात डुंबत होते. सुग्रीव, नल, नील, अंगद, हनुमान आणि इतरांनी या आनंदोत्सवासाठी सुंदर रूप धारण केली. रामाचा परिवार पाहून नागरिकांना अतिशय आनंद झाला. भरताने केलेल्या तपश्चर्येची त्यांनी नाना प्रकारे प्रशंसा केली आणि तिच्या परिणामाचं स्वागत केलं. त्याच्या उत्कृष्ट सद्गुणांचं त्यांनी मनापासून कौतुक केलं. नागरिकांच्या श्रद्धा आणि भक्तीचं रामाला कौतुक वाटलं. त्याने विभीषण आणि वानरमित्रांना स्वतःभोवती बोलावलं. आपल्या भावांची आणि गुरूंची ओळख करून दिली. तेव्हा सर्वांनी त्यांना प्रणिपात करून म्हटलं, आमचं भाग्य केवळ मोठं आहे. ज्यांनी प्रत्यक्ष भगवंताला जन्म दिला त्या मातांचं आम्हाला दर्शन झालं. आपण पूजनीय आहात. आपले आशीर्वाद आम्हाला मिळवत. त्यांना उद्देशून कौसल्या म्हणाली, हे वानरवीरांनो, तुम्ही सारे मला माझ्या रामाप्रमाणेच प्रिय आहात. तुमचा त्याला कधी विसर न पडो. तो तुमचं सदैव रक्षण करो. त्यानंतर एकमेकांशी चर्चा करून त्यांनी त्यांच्यासाठी आणलेल्या रथात बसून नगरात प्रवेश केला. प्रत्येक घरासमोर सुवर्णकुंभातून केशरयुक्त पाणी ठेवलं होतं. रस्त्यांवर आणि घरांवर पताका उभ्या केल्या होत्या. चांदण्यात सुकलेल्या कमळांसारखे नागरिकांचे दुःखाने पांढुरके दिसणारे ओढलेले चेहरे सूर्योदय समयीची तीच कमळं फुलावीत त्याप्रमाणे राम समोर आल्याबरोबर टवटवीतपणा आणि सुंदरतेने फुलून गेले. त्यांच्या मुद्रा आकर्षक तेजाने झळकू लागल्या. त्यांच्या जयजयकाराने आणि जयघोषाने आकाश दुमदुमून गेलं. राम ज्या रथात होता तो रथ नगरातील रस्त्यावर आला. सर्व रस्ते उत्साहाने आणि आनंदाने गजबजले होते. राम समोरून जात असताना भक्तियुक्त हात मंगलारतीचे दिवे ओवाळत होते. ते चांदण्यांप्रमाणे चमकत होते आणि आकाशच पृथ्वीवर अवतरल्याचा भास होत होता. रस्ते सुगंधी गुलाब पाण्याने ओले झाले होते. रथ पुढे जात असताना सज्जातून गच्चीवरून नागरिक त्याच्यावर पुष्पवृष्टी करत होते. प्रजाजनांचा आनंद सारे बांध फोडून वाहत होता. तिघे भाऊ आणि 3 मातांसह सीता रामाच्या दर्शनाने रस्त्यांच्या दोहो बाजूला हजारोंच्या संख्येने दाटीने उभ्या असलेल्या प्रजेला अमर्याद आनंद दिला. असा आनंदाचा सोहळा पाहायला जिवंत राहिल्याबद्दल आणि उपस्थितीबद्दल त्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं. राजवाड्याशी पोचल्यावर अंतःपुरातील स्त्रिया, परिचारिका व दासींनी पदप्रक्षालनादी पारंपरिक विधी करून
त्यांचं स्वागत केलं. जय साईराम.